तर डिलिमिटेशन विधेयकासंदर्भात अद्याप कोणतीही अधिकृत भूमिका मांडलेली नाही। विधेयक आल्यानंतर या सगळ्याचा विचार केला जाईल असं सुप्रिया सुळे यांनी स्पष्ट केलंय। मुंबईमधनं एक सगळ्यात मोठी बातमी समोर येतेय। कोस्टल रोडच्या बोगद्यात आग लागलेली आहे। कोस्टल रोडच्या बोगद्यात कारनं पेट घेतलाय। त्याची काही दृश्य समोर आली आहेत। या बोगद्यात आग लागल्यामुळे कार सोडून तिथले लोक पळून गेले। आताच्या घडीची सगळ्यात महत्त्वाची आणि मोठी बातमी मुंबईमधून कोस्टल रोडच्या बोगद्यात भीषण स्वरूपाची आग लागली। एका कारनं अचानक पेट घेतला। आग नेमकी कशी लागलेली आहे या संदर्भातलं कोणतंही कारण अद्याप स्पष्ट होऊ शकलेलं नाहीये। मात्र घटनेसंदर्भातली एक्सक्लुझिव्ह दृश्य एनडीटीव्ही मराठीच्या हाती लागली आहेत। या बोगद्यात आग लागल्यामुळे कार सोडून तिथले लोक पळून गेलेले आहेत। माहिती जाणून घ्या, जुई जाधव आपल्या सोबत आहे। जुई, नेमका काय प्रकार घडलाय? आपण पाहतोय ऋतुजा की कोस्टल रोडला टनलमध्ये म्हणजे चर्चगेटला जाणाऱ्या दिशेला एका गाडीने पेट घेतला आहे आणि या गाडीने पेट घेतल्याने संपूर्ण इथला जो बोगद्याचा भाग आहे तो बंद करण्यात आला आहे। मात्र ज्या गाड्या आतमध्ये आल्या होत्या त्या आता अडकून पडल्या आहेत आणि त्यातले जे लोक होते ते आपल्या गाडी सोडून जागच्या जागी पळून जात आहेत बोगद्यातून बाहेर, कारण का ही आग भीषण आहे आणि त्यामुळे बोगदा इथे बंद असल्यामुळे ती आग एक प्रकारचं आपण म्हणतो की क्लोस्ट्रोफोबिक वातावरण जे आहे ते संपूर्ण बोगद्यामध्ये झालं आहे आणि त्यामुळे लोक घाबरून नागरिक आपली गाडी सोडून टनलच्या बाहेर पळत आहेत। मात्र दुसरी एक इथे गंभीर दुर्घटना घडत आहे ती म्हणजे की रिव्हर्स घेताना अनेक गाड्या एकमेकांना आदळत आहेत आणि त्यामुळे गाड्यांचं देखील एकमेकांना आदळून नुकसान होत आहे आणि त्यामुळे ही जी घटना आहे ती गंभीर आहे, कारण का गाडीला आग भीषण लागली आहे आणि त्यामुळे आता आपण जर पाहिलं तर हे आग विझवण्याचं काम सुरू आहे, परंतु एकाच गाडीने पेट घेतला आहे। परंतु हा बोगदा बंद असल्यामुळे एक प्रकारचं क्लोस्ट्रोफोबिक वातावरण या संपूर्ण बोगद्यात झालेलं आहे आणि त्यामुळे तणावाचं वातावरण नागरिकांमध्ये झालेलं पाहायला मिळतंय। ऋतुजा, आणखी एक महत्त्वाचं, ही कार सोडून तिथून आजूबाजूचे लोक सुद्धा पळून गेलेले आहेत। पॅनिक सिच्युएशन तिथे तयार होऊ नये आणि वाहतुकीचा प्रश्न सुद्धा निर्माण होऊ नये म्हणून नेमकी काय खबरदारी घेतली जाते? वाहतूक थांबवण्यात आलेली आहे का? वाहतूक थांबवण्यात आली आहे ऋतुजा। मात्र आपण पाहतोय की जे पोलीस आहेत म्हणजे इथे बोगद्यामध्ये काम करणारे आणि आजूबाजूला जी चौकी आहे तिथले सगळे पोलीस इथे आले आहेत आणि जे इथे पॅनिक सिच्युएशन झालं आहे त्याला हाताळण्याचा पूर्णपणे प्रयत्न करत आहेत, कारण का बऱ्याच गाड्या या बोगद्यात आल्या आहेत, आतमध्ये आल्या आहेत आणि त्यामुळे लोक गाड्या सोडून बोगद्याच्या बाहेर पळण्याचा प्रयत्न करत आहेत। मात्र पॅनिक सिच्युएशन हँडल करण्यासाठी लोकांनी गाडीतच बसून राहावं आणि जी घटना घडली आहे आगीची ती आगीची घटना नियंत्रणात आणण्यासाठी पूर्णपणे प्रयत्न सुरू आहेत। मात्र त्याआधी लोकांनी घाबरू नये अशी विनंती ती लोक प्रत्येक जण करत आहेत। मात्र इथेही आग भीषण असल्यामुळे आणि कोंदट वातावरण या एका बोगद्यामध्ये असल्यामुळे नागरिक घाबरत आहेत आणि आपली गाडी सोडून पळत आहेत। मात्र पॅनिक सिच्युएशन आपल्याला पाहायला मिळतंय। नागरिक या बोगद्यामध्ये पायी चालत जात आहेत आणि ट्रॅफिक देखील इथे पूर्णपणे जाम झालेला आहे। जुई, तू सोबत रहा। या घटनेसंदर्भातली आणखी महत्त्वाची दृश्य हाती लागलेली आहेत। प्रेक्षकांना ताजी माहिती देऊयात। मुंबईमध्ये कोस्टल रोडच्या बोगद्यात भीषण स्वरूपाची आग लागली। सुरुवातीला जी घटना घडलेली आहे त्या संदर्भातली दृश्य आहेत। ही आग लागल्यानंतर अर्थातच लोकांमध्ये भीतीचं वातावरण तयार झालं। त्यानंतर वाहनांच्या रांगा लागलेल्या होत्या आणि दूरवरती या कार पार करून लोक सैरावैरा पळू लागले। त्यामध्ये भीतीचं वातावरण असल्यामुळे इतरांनाही तशा सूचना दिल्या जात होत्या, आपल्या गाड्या या मागे घेण्यात याव्यात आणि इथून मार्ग काढावा, यासाठी काहीशी पॅनिक सिच्युएशन झाल्याचं चित्र पाहायला मिळालं। दुसरीकडे आपण पाहतोय कारनं भीषण स्वरूपाचा पेट घेतलेला आहे। या परिसरामध्ये प्रचंड धूर झालेला आहे आणि हीच कार सोडून कारमधील प्रवासी जे होते ते सुद्धा पळून गेलेत। कोस्टल रोडवरील एका गाडीनं अचानक पेट घेतलेला आहे। नेमकं कारण हे समजू शकलेलं नाहीये। मात्र बोगद्यात एका ठिकाणी काही कार एकामागून एक लागल्याचं दृश्य पाहायला मिळतंय। काहीशी वाहतूक कोंडी झाल्याचं सुद्धा चित्र पाहायला मिळतंय आणि पुढे जाण्यास मज्जा सुद्धा केला जातोय। ताजे अपडेट जाणून घेऊया। जुई आपल्या सोबत आहे। जुई, तर जुई सोबत पुन्हा एकदा संपर्क साधण्याचा प्रयत्न करणार आहोत। मात्र बोगद्यात आग लागली तेव्हा नेमकं काय घडलं याची दृश्य आहेत। तर दुसरीकडे लोक गाड्या सोडून अक्षरशः सैरावैरा पळू लागले, कारण हा बोगदा आहे आणि आगीची घटना तिथे घडल्यामुळे अर्थातच आपला जीव वाचवण्यासाठी
या मार्गावरून प्रवास करणाऱ्या अनेकांनी आपली गाडी तिथेच सोडून पळ घेतलेला आहे। बोगद्यामध्येच ही घटना घडली, त्यामुळे आता तुर्तास इथली वाहतूक थांबवण्यात आलेली आहे। परिणामी मोठी वाहतूक कोंडी सुद्धा झाली आहे। तर दुसरीकडे काही गाड्यांना याची कल्पना नसल्यामुळे अपघात होऊ शकतात। काही गाड्या या एकमेकांवरती आदळत आहेत। पुढे नेमकं काय घडलंय याची कल्पना त्यांना नाहीये। त्याचमुळे आता वाहतूक पोलीस प्रशासन या सगळ्या संदर्भात खबरदारी घेत आहे। तुर्तास तरी वाहतूक थांबवण्यात आलेली आहे। मात्र बोगद्यात कारला नेमकी कशामुळे आग लागली हे अजूनही स्पष्ट होऊ शकलेलं नाही। काही वेळापूर्वी ही सगळी घटना घडली। कोस्टल रोडच्या बोगद्यात भीषण स्वरूपाची आग लागली। कोस्टल रोडच्या बोगद्यात कारनं अचानक पेट घेतला आणि काही वेळातच रौद्ररूप धारण केलं। पुन्हा एकदा ताजी अपडेट जाणून घेऊया। जुई जाधव आपल्या सोबत आहे। जुई, तर बोगद्यात कारला ही आग लागल्यामुळे अर्थातच या आगीचे धुराचे लोट संपूर्ण परिसरामध्ये पसरलेले आहेत आणि या संदर्भातली माहिती जाणून घेऊयात। प्रतिनिधी योगेश माने आपल्या सोबत आहेत। योगेश, नेमकं काय घडलेलं आहे आणि सध्याची काय स्थिती आहे? ऋतुजा, आपण पाहतोय की एनडीटीव्हीच्या माध्यमातून आपण एक्सक्लुझिव्ह दृश्य जे आहे ते आपल्या प्रेक्षकांपर्यंत पोहोचवतोय। साधारण चर्चगेट, मी त्याचा भौगोलिक स्थिती तुला सांगू इच्छितो की नेमकं काय घडलंय आणि कुठे घडलंय। चर्चगेटच्या दिशेने जाणारा जो टनेल आहे त्या टनेलला एका कारला पेट घेतल्यामुळे अचानकच सेफ्टीचा उपाय म्हणून सगळी जी वाहतूक व्यवस्था आहे ती पूर्णपणे एका विशिष्ट अंतरावरती, साधारण 100 ते 150 मीटरच्या अंतरावरती थांबवण्यात आलेली आहे। आता जी सुरक्षा रक्षक आहेत त्यांचं काम काय आहे की ती गाडी पूर्णपणे जळून देणं। महत्वाचं हे आहे की ती गाडी पेट्रोल होती की सीएनजी होती। जर गाडी सीएनजी असेल तर आतापर्यंत भडके उडण्याची शक्यता आहे किंवा स्फोट होण्याची शक्यता नाकारता येत नाही। त्यामुळे सगळ्यात अगोदर जोपर्यंत तिथे बाकी यंत्रणा पोहोचत नाही किंवा फायर ब्रिगेडची यंत्रणा पोहोचत नाहीये तोपर्यंत ती गाडी पूर्णपणे जळून देणं हेच महत्वाचं काम आता सुरक्षा रक्षकांना करायला लागणार। आणि या दरम्यान जे लोक अडकलेले आहेत त्यांना संयम बाळगावा लागणार आहे, कारण वाहतूक अर्थातच मोठी वाहतूक कोंडी होणार आहे। आणि जर आपण हा वेळ पाहिला तर साधारण आता 12:30 होत आहेत। जर मंत्रालय पाहिलं तर 10:30च्या दरम्यान आपण मंत्रालय उघडतं आणि इतर प्रशासकीय कार्यालय तिथं आहेत किंवा टाउन साईडचा जो भाग आहे तिथं फार मोठ्या प्रमाणावरती इंडस्ट्रीयलचे जे मोठे मोठे ऑफिसेस आहेत ते त्या भागात आहेत। याच्यामुळे त्या दिशेने जाणारी जी लोक आहेत ती ह्या वेळेला मोठी असतात। त्याच्यामुळे अर्थात आत्ताच्या वेळेला तिथं अशी दुर्घटना घडणं म्हणजे मोठ्या प्रकारच्या वाहतूक कोंडीला आमंत्रण देण्यासारखं आहे। त्यामुळे पूर्ण साऊथ मुंबईची वाहतूक यावेळेला ठप्प झाल्याचे पाहायला मिळते। योगेश, दुसऱ्या दृश्यांमध्ये आम्ही सध्या पाहू शकतोय अनेक गाड्या तिथे थांबलेल्या आहेत। लोक या गाड्या सोडून तिथून पळून जात आहेत। नेमकं कसं नियोजन केलं जाते तिथे? अर्थात पॅनिक सिच्युएशन निर्माण झाली लोकांना, कारण जर हीच घटना जर रस्त्यावरती झाली असती म्हणजे टनेल सोडून जर झाली असती तर लोकांना कदाचित बाजूने जाता आलं असतं। मात्र टनेल आपण पाहतो, नेहमी प्रवास करतो आपण की टनेलची व्यवस्था अशी असते की तो विशिष्ट भागाचा जो अंतर असतं ते पूर्णपणे पॅक केलेलं असतं। अशा वेळी जर गाडीचा भडका उडाला किंवा जसं मी तुला मगाशी सांगण्याचा प्रयत्न केला, जर ती सिलेंडरची गाडी असेल अशा वेळी धूर जास्त झाला तर इतर जीवितहानी नाकारता येत नाही। मात्र हीच टाळण्यासाठी किंवा ह्याच भीतीपोटी जे लोक आहेत ते तिथून थोडेसे पळताना दिसतात। मात्र आपली जी व्यवस्था आहे त्या व्यवस्थेने तिथं आत्ताच्या घडीला कुठलाही इतर पॅनिक सिच्युएशन होऊ दिली नाही। आपली प्रतिनिधी जुई त्याच गर्दीत अडकलेली आहे किंवा त्या वाहतूक कोंडीत अडकलेली आहे। आपण पाहतो की ती स्वतः त्या आगीच्या घटनेपर्यंत जाण्याचा प्रयत्न करते आणि पुन्हा एकदा एक्सक्लुझिव्ह दृश्य आहेत ती स्पॉटवर आपण आपल्या प्रेक्षकांपर्यंत आणि आता नेमकं काय घडतंय हे सुद्धा दाखवण्याचा आपण प्रयत्न करतोय। अगदी शेवटचा प्रश्न आहे योगेश, एक्सपर्ट टीम मधून तिथे कोणी पोहोचलंय का आणि अधिकारी कोणी तिथे सध्या घटनास्थळी पोहोचलेत का? अर्थात आत्ताच्या घडीला लगेचच तात्काळ तिथं कोणी पोहोचलेलं नाही। मात्र जी लोकल सुरक्षा यंत्रणा असते त्याचे जे लोक असतात, गार्ड असतात किंवा फायर सेफ्टीसाठी जी काही व्यवस्था केलेली असते तिचा वापर करण्याचा जो प्रयत्न आहे तो सुरू झालेला आहे। त्याच्यामुळे लोकांनी खरं तर घाबरण्याची गरज नाहीये। फक्त वाहतूक कोंडीला सामोरं जावं लागू शकतं, थोडा वेळ तुमचा जाणार आहे। मात्र सुरक्षित जर कुठल्याही प्रकारची लोकांनी पॅनिक सिच्युएशन क्रिएट नाही केली तर ती एक प्रोसेस आहे, ती घडून गेल्यानंतर तिथं सगळं वातावरण नॉर्मलच होणार आहे। ऋतुजा, निश्चित धन्यवाद सविस्तर माहितीसाठी। तर बोगद्यात एकीकडे कारला भीषण स्वरूपाची आग लागली, मात्र आगीनंतर काहीशी पॅनिक सिच्युएशन होती, त्यामुळे लोक गाड्या सोडून इथून पळून गेले। हा बोगद्याचा सगळा परिसर असल्यामुळे आगीचे धुराचे लोट प्रचंड पसरू लागले। हे धुराचे लोट बाहेर जाण्यास कोणताही मार्ग नसल्यामुळे आणि त्याचमुळे पूर्ण परिसर त्यांनी व्यापून घेतलेला असल्यामुळे लोकांमध्ये काहीसं भीतीचं वातावरण तयार झालं। आपल्या गाड्या तिथेच पार्क करून अनेक जण
या बोगद्यामधून पळून गेलेल्या आहेत। चर्चगेटच्या दिशेने जाणाऱ्या टनेलमध्ये ही भीषण स्वरूपाची आग लागली। कारनं नेमका कोणत्या घटनेमुळे कारणामुळे पेट घेतलेला आहे हे अजून स्पष्ट होऊ शकलेलं नाहीये। मात्र तपासांती आणि एकंदरीतच अधिकाऱ्यांची टीम ही तिथे पोहोचल्यानंतर या सगळ्या संदर्भात कारण मीमांसा समोर येईल। जुई जाधव घटनास्थळावरून सध्या तिथे आहे आणि नेमकी काय स्थिती आहे हे आपल्याला सविस्तररित्या सांगणार आहे। जुई, सध्याची नेमकी काय तिथली परिस्थिती आहे? आपण पाहतोय ऋतुजा की ही ते घटनास्थळ आहे। इथे आपण पोलिसांची एक गाडी पाहतोय, व्हॅन आहे, त्यानंतर एक ट्रॅव्हलर बस आहे जी या गाडीच्या अगदी मागे होती आणि माझ्या म्हणजे समोर जो धूर आहे, काळा धूर आहे, त्या काळा धुरावरूनच अंदाज घेऊ शकते की किती भीषण ही आग आहे। कारण का समोर लाईट असतात ह्या टनलमध्ये, खरं तर समोरचं आपल्याला स्पष्टपणे दिसतं, पण आगीचं लोंढे इतके आहेत, धूर इतका झाला आहे की समोरचं आता काहीच दिसत नाही आहे। ही जी गाडी आहे त्या गाडीने पेट घेतला आणि या पेट घेतल्यानंतर इथे पॅनिक सिच्युएशन जे आहे ते लोकांमध्ये झालं होतं आणि आपण इथे पाहतोय की पोलीस यंत्रणा देखील सज्ज झाल्या आहेत पूर्णपणे। इथे ट्रॅफिकची जी टीम आहे ती आतमध्ये आली आहे, कारण का पॅनिक सिच्युएशन झालं होतं, लोक रिव्हर्स घेत होती, गर्दी झाली होती आणि त्यामुळे आपली गाडी जागीच ठेवून लोक जण टनलच्या बाहेर पळण्याचा प्रयत्न करत होते। मात्र तू समोर पाहतेस की किती धूर आहे, किती अंधार आहे आणि जी गाडीने जी पेट घेतली होती ती आग किती भीषण होती याचा देखील अंदाज आपण घेऊ शकतो या धुरावरून। हा जो धूर आहे ऋतुजा तो हळूहळू पुढे येतोय आणि एक कोंदट वातावरण ह्या संपूर्ण बोगद्यामध्ये असल्यामुळे हा जो धुराचा लोंढा आहे तो हळूहळू पुढे येतोय। मात्र पुढचं काहीच दिसत नाहीये। रोज मी या बोगद्यामधून प्रवास करते, रोज मी या टनेलमधून प्रवास करते, मात्र समोरचं सगळं दिसतं कारण का लाईट्स असते, यंत्रणा असते, परंतु आता आपण पाहतोय की समोरचं काहीच दिसत नाहीये। एक ॲम्ब्युलन्स इथे आहे, ती ॲम्ब्युलन्स देखील अडकली आहे। चर्चगेटच्या दिशेने जाणारा हा रस्ता आहे आणि चर्चगेटच्या दिशेने जाणारी जी वाहतूक आहे ती आता पूर्णपणे ठप्प आहे। आपण इथे पाहतोय की ट्रॅफिक खरं तर इतका इथे झालेला आहे की जी फायर ब्रिगेडची यंत्रणा आहे ती देखील इथे आता पोहोचलेली आहे। बरोबर आहे जुई, या धुराने संपूर्ण बोगदा हा व्यापून घेतलेला आहे। तिथे आजूबाजूला काही पोलीस सुद्धा उपस्थित आहेत, त्यांच्याकडनं अधिकची माहिती जाणून घेता येईल का? अगदीच ऋतुजा, आपण पाहतोय की एक ॲम्ब्युलन्स आणि एक फायर ब्रिगेडची गाडी इथे आली आहे। इथे आपल्यासोबत एक ट्रॅफिक पोलीसवाले आहेत, आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया की नेमकं काय आतमध्ये कोणी जखमी झालंय का? मॅडम अंधार असल्यामुळे काय समजेना। किती अंधार आहे आतमध्ये? नाही, मला फक्त बेसिक माहिती द्या की जीवितहानी झाली आहे का आतमध्ये? माहित नाही, आता गेलेत ना फायर ब्रिगेड, ते कळतील। आतमध्ये काहीच दिसत नाहीये। एक गाडी आहे का दोन गाड्या? किती पेटल्या माहित नाही, सांगतो तुम्हाला। अगदीच पाहतोय की आतमध्ये अंधार असल्यामुळे कोणीही हिम्मत करत नाहीये ऋतुजा पुढे जाण्याची। मात्र हा जो धूर आहे तो धूर हळूहळू पुढे येतोय, म्हणजे हा जो संपूर्ण बोगदा आहे तो धुराने व्यापून जातोय आणि आपण पाहतोय की हा जो धूर आहे तो पुढे पुढे या बोगद्यामध्ये पसरतच चालला आहे। त्यामुळे लवकरात लवकर हा जो बोगदा आहे तो वेकेट म्हणजेच रिकामा करण्याचा प्रयत्न इथे पोलिसांमार्फत आहे। एक ॲम्ब्युलन्स आणि फायर ब्रिगेडची गाडी आतमध्ये गेली आहेत, मात्र पोलिसांचं म्हणणं आहे की आतमध्ये आम्ही देखील जाऊ शकलो नाही कारण का आतमध्ये खूप अंधार आहे, कोणाला काहीच दिसत नाही आहे। त्यामुळे कोणाची जीवितहानी झाली आहे का किंवा अजून किती गाड्या आहेत याचा अंदाज कोणीच घेऊ शकत नाही, कारण का आतमध्ये प्रचंड धुराचे लोंढे आहेत, काळोख झाला आहे आणि त्यामुळे आपण पाहू शकतो की या घटनेची तीव्रता किती आहे हे आपण या परिस्थितीवरून त्याचा अंदाज घेऊ शकतो, कारण का पुढचं काहीच दिसत नाहीये, अंधार पसरलेला आहे, एका आगीने पेट घेतला आहे। आणि आता आपण जर पाहिलं तर मग हा जो बोगदा आहे हा बोगदा देखील हळूहळू आता रिकामा केला जात आहे ट्रॅफिक पोलिसांच्या मार्फत, कारण का लोक पॅनिक झाली होती, आपली गाडी तिथेच सोडून लोक पळत होती आणि त्यामुळे आपण जर पाहिलं एक ॲम्ब्युलन्स आता इथून बाहेर पडत आहे, मात्र
ही ॲम्ब्युलन्स इथे फक्त प्राथमिक दर्शनाची रिकामी आहे, मात्र पोलीस सांगतायत की आतमध्ये इतका धूर आहे, काळोख आहे की कोणीही आतमध्ये जाऊ शकलेलं नाही आणि हा जो धूर आहे तो देखील हळूहळू पुढे येतोय, धुराचे लोंढे. परंतु ही एक गाडी आहे का 2 गाडी आहे, जीवितहानी झाली आहे का याची माहिती आपल्याला काहीच वेळात कळेल जेव्हा आतमधून पोलीस कोणीतरी बाहेर येईल आणि आपल्याला माहिती देऊ शकेल. परंतु आता ऐन कामावर जायची वेळ म्हणजे 12:30 झाले आहेत. लोक खरं तर लवकर या कोस्टल रोडचा जो वापर आहे तो चर्चगेटच्या दिशेने जायला लवकर पोहोचू या उद्देशाने करतात. मात्र आता जर तुम्ही त्याच मार्गाने प्रवास करत असाल तर हे आपल्या NDTV च्या माध्यमातून देखील NDTV मराठीचे हे आवाहन असेल लोकांना की तुम्ही पर्यायी मार्ग वापरा, कारण का हा रस्ता आता पूर्णपणे वाहतुकीसाठी बंद करण्यात आला आहे. पोलीस आहे, ट्रॅफिक पोलीस आहेत, ॲम्ब्युलन्स आहे, फायर ब्रिगेडची गाडी आतमध्ये गेली आहे. त्यामुळे ही एक गंभीर भीषण दुर्घटना मुंबई दुपारच्या वेळेत घडली आहे आणि तेही कोस्टल रोडमध्ये जो दैनंदिन रस्ता असतो लोकांचा जाण्यासाठी, त्याच ठिकाणी ही घटना घडल्याने हा संपूर्ण रस्ता आता वाहतुकीसाठी देखील बंद केला आहे. तुझ्या मी पुन्हा एकदा तुला हा जो टनल आहे तो दाखवते. काही वेळापूर्वी आपल्याला इथलं थोडंसं तरी दिसत होतं की काही गाड्या आतमध्ये गेल्या होत्या, लोक दिसत होती 2-3, मात्र आता आपल्या आतलं काहीच दिसत नाही आहे. गाडीला आता जेव्हा फायर ब्रिगेडची गाडी आतमध्ये गेली आहे तेव्हा त्या गाडीचा जो गाडीला जी पेटलेली होती त्याला पाणी मारून शांत करण्याचा प्रयत्न केला जाणार आहे, मात्र ॲम्ब्युलन्सच आता गेली आहे. परंतु हा जो धूर आहे तो आता हळूहळू पुढे येतोय आणि ह्या टनलवर हा धूर देखील पसरताना हळूहळू पाहायला मिळतोय. ऋतुजा, बरोबर आहे. या धुरामुळे आता पुढचं काहीही दिसत नाहीये, दृश्यमानता ही जवळपास नष्ट झाली असं म्हणावं लागेल. हळूहळू हा धूर पुढे येतोय आणि बोगदा व्यापून घेतोय. जुई चर्चगेटच्या दिशेने जाणाऱ्या टनलमध्ये ही आग लागलेली आहे. बोगद्याचा सुरुवातीचा भाग इथपासून पुढे नेमकी कुठे घटना घडली आहे, हा स्पॉट नेमका किती अंतरावर आहे? ऋतुजा, हा कोस्टल रोड आहे, बोगदा आहे, चर्चगेटच्या दिशेने जाणारा बोगदा आहे. मात्र मी हळूहळू मागे जाते कारण का हा जो आगीचा लोंढा आहे तो आता हळूहळू पुढे येत चालला आहे आणि ही जी धूर आहे ते हळूहळू या कोस्टल रोडचा जो बोगदा आहे तिथे पसरताना आपल्याला पाहायला मिळते आहे. आणि हे जे पोलीस इथे उभे आहेत तिथे किंबहुना त्याच्या काही अंतराच्या पुढे मी उभी होती, मात्र आपण इथे पाहतोय की आगीचे जो धूर आहे, जो लोंढे आहेत ते आता इथे हळूहळू पुढे येत आहेत. जो काळपट धूर आपण पाहतोय हे त्या एका गाडीच्या लागलेल्या आगीमुळे आहे आणि हळूहळू म्हणजे पूर्ण टनेलभर हा अंधार जो आहे तो आता आपल्याला पसरताना पाहायला मिळतोय आणि त्यामुळे नागरिकांच्या गाड्या या लवकरात लवकर टनेलच्या बाहेर पोलिसांनी काढल्या आहेत. आता ही घटना कुठे घडली आहे ऋतुजा, तर मग चर्चगेटच्या दिशेने जाणारी म्हणजे मरीन लाईन्सच्या दिशेने जाणारी हा जो रस्ता आहे तो आहे. मात्र आपण इथे पाहतोय की मध्यभागी म्हणजेच काय तर मग आपण जर वरळीच्या दिशेने आलो आणि चर्चगेटच्या दिशेने जाणारी जो रस्ता आहे त्याच्या अगदी मध्यभागी म्हणजेच या बोगद्याच्या मध्यभागीच ही जी आग आहे ती लागलेली आहे. त्यामुळे आपण ना धड मागे जाऊ शकत ना धड चर्चगेटच्या दिशेने जाऊ शकत, असं मध्यभागी ही घटना घडली आहे. त्यामुळे यंत्रणांना यायला जरासा उशीर झाला होता, परंतु यंत्रणा वेळेवर आली. एक फायर ब्रिगेडची गाडी आतमध्ये गेली. बापरे, आपण पाहतोय की हा जो धूर आहे तो पुढे पुढे येत चाललाय आणि अगदीच काळोख जो आहे तो आता या टनेलपर्यंत होतोय. पोलीस देखील आता हळूहळू मागे सरकत आहेत कारण का हे जे लोंढे आहेत आगीचे, हा जो धूर आहे काळा काळा तो पुढे पुढे पसरत चालला आहे आणि जसं जसं आपण पुढे जातो आपण पाहतोय की हा जो धूर आहे तो देखील मागे मागून आपल्याला येतोय आणि मधोमध ही घटना घडली असल्यामुळे हा जो संपूर्ण रस्ता आहे टनलचा तो आता बंद करण्यात आला आहे वाहतुकीसाठी. त्यामुळे वारंवार मी देखील हेच म्हणते, नागरिकांना आपण NDTV मराठीच्या माध्यमातून आवाहन करत आहोत की जर तुम्ही चर्चगेटच्या दिशेने जाता आणि जुई काही क्षणांसाठी तुला थांबवतीये, प्रत्यक्षदर्शींची या सगळ्या संदर्भात प्रतिक्रिया समोर येते ती आपण पाहूयात. कोस्टल रोड अंडरग्राउंड जो बनवलेला आहे त्याच्यामध्ये काहीतरी आग लागलेली वाटतं, कुठली तरी पेट घेतलाय. सगळ्या गाड्या आतमध्ये अडकलेल्या, लोक गाड्या सोडून पळत आहेत. कृपया करून पोलिसांनी लवकरात लवकर येण्याची कृपा करावी. कोस्टल रोड आतमध्ये, कोस्टल रोड पूर्ण जाम झालेला आतमध्ये, सगळ्या गाड्या अडकलेल्या आतमध्ये. कोस्टल रोड पोलिसांनी लवकरात लवकर येण्याची, कोस्टल रोड पूर्ण जाम झालेला आहे, पोलिसांनी लवकर येण्याची कृपा करावी.
तर जेव्हा घटना घडली त्यानंतर लगेचच अनेकांनी सोशल मीडियावरती सुद्धा अशा प्रतिक्रिया शेअर केलेल्या आहेत. वाहतूक कोंडी झालेली आहे आणि त्यामुळे पोलिसांनी लवकरात लवकर येऊन इथे मदत करावी असं आवाहन करण्यात आलेलं होतं. पुन्हा एकदा जुईकडे जाऊया. जुई, हा संपूर्ण परिसर आम्ही पाहू शकतो आणि काही वेळापूर्वीची दृश्य सुद्धा आपल्याकडे आहेत. मोठी वाहतूक कोंडी झालेली होती. आता वाहनांना बाहेर काढण्यात यश आलेलं आहे का? मागच्या टप्प्यात त्यांना पूर्णतः रोखण्यात आलंय का? अगदीच ऋतुजा, हा जर आपण संपूर्ण बोगदा पाहिला तर मग ट्रॅफिक आता पूर्णपणे क्लिअर करण्यात आलं आहे. कारण का या बोगद्यामध्ये दररोज बहुतेक वाहनं जी आहे ती येत जात असतात हजारो लाखोच्या संख्येने. मात्र आता इथे आपल्याला एकही गाडी दिसत नाही. काही वेळापूर्वीच इथे गाड्या आपण पाहत होतो, ट्रॅफिक जाम झाला होता, परंतु आता इथे आपल्याला एकही गाडी दिसत नाही. कारण का नागरिकांना वेळेवर युटर्न घेण्यास सांगण्यात आलं होतं आणि पटापटा ह्या ज्या गाड्या आहेत ते ट्रॅफिक पोलीस इथे आले होते आणि त्यांच्या मदतीने ह्या ज्या गाड्या आहेत त्या बोगद्याच्या बाहेर काढण्यात आल्या. त्याचं कारण म्हणजे की हा जो धूर आहे, काळा धूर, तो हळूहळू पुढे येतोय आणि संपूर्ण बोगदा जो आहे तो या काळ्या धुराने व्यापला जात आहे. आपण पाहू शकतो की किती भीषण म्हणजे अंदाज घेऊ शकतो किती आग आहे. त्या गाडीला पेट लागली होती आणि त्यामुळे लवकरात लवकर हा बोगदा रिकामी केला गेला आहे. आता इथे आपल्याला एकही गाडी या बोगद्यात दिसत नाही आहे. केवळ ज्या यंत्रणा इथे या मदतीसाठी, या बचाव कार्यासाठी इथे आल्या आहेत त्यांच्याच केवळ इथे आपल्याला गाड्या पाहायला मिळत आहेत. त्या व्यतिरिक्त आपल्याला एकही गाडी वाहतुकीची या दिशेने दिसत नाही आहे. पोलिसांनी हा जो रस्ता आहे तो वाहतुकीसाठी आता पूर्णपणे बंद केला आहे आणि आता जोपर्यंत हे बचाव कार्य पूर्ण होत नाही, हा जो धूर आहे तो इथून जात नाही, तोपर्यंत इथे वाहतूक सुरू होणार नाही. मात्र ऋतुजा, इथे एक प्रश्न आवर्जून उपस्थित करावा लागतो की इतकी हाय टेक्नॉलॉजी इथे वापरली गेली होती. पोलिसांची अजून एक गाडी इथे येताना आपल्याला पाहायला मिळते की जी दुर्घटना आहे त्या दुर्घटनेच्या दिशेने ही पोलिसांची गाडी जाते आहे. मात्र ऋतुजा, एक महत्त्वाचा प्रश्न की इतकी हायटेक वापरून, हाईस टेक्नॉलॉजी वापरून हा जो बोगदा आहे, कोस्टल रोड आहे, तो तयार केला गेला होता. सर्व आपत्तींसाठी सज्ज असणारा हा कोस्टल रोड अशी याची ओळख होती. मात्र इथे आग लागते एका गाडीला आणि त्यावेळेला खरं तर फायर अलार्म वाजले नाहीत का? स्प्रिंकलर्स इथे जे उपस्थित असायला हवे होते त्यांनी काम केलं नाही का? किंवा स्प्रिंकलर्स खरंच आहेत का पाण्याचे? कारण का अशा आपत्कालीन परिस्थितीमध्ये जेव्हा आग लागते फायर अलार्म वाजणं अनिवार्य आहे आणि तेव्हा हे जे स्प्रिंकलर्स आहेत ते देखील काम करणं गरजेचं असतं. मात्र अशा परिस्थितीमध्ये हे अलार्म वाजले नाहीत का? स्प्रिंकलर्स चालले नाहीत का? असे अनेक सवाल आता उपस्थित होतात. कारण का अशा आपत्कालीन परिस्थितीसाठी सर्वांनीच म्हणजे असे जे रस्ते बांधतात किंवा कोणीही तयार राहणं गरजेचं असतं. परंतु आता या यंत्रणा इथे सज्ज नव्हत्या का? कारण का ही एक भीषण आग इथे एका गाडीने पेट घेतला होता. निश्चितच जेव्हा एखादी गोष्ट पेट घेते आणि जर तुमच्याकडे अलार्म, फायर अलर्ट अलार्म सिस्टीम असतो तेव्हा तो वाजणं गरजेचंच आहे आणि स्प्रिंकलर्सद्वारे तिथे पाणी फेकणं जाणं गरजेचंच आहे. परंतु या घटनेमध्ये तसं घडलेलं आपल्याला काहीच दिसत नाही. कारण का जोपर्यंत फायर ब्रिगेड इथे आली नाही तोपर्यंत ती गाडी पेट घेत होती आणि तेवढ्यातल्या तेवढ्यात ते जे धूर आहे, काळे धूर, ते आता जवळपास अर्धा टनल जो आहे, अर्धा बोगदा या धुराने व्यापला गेला आहे. त्यामुळे इथे नेमकी कोणती हाय टेक्नॉलॉजी वापरून या कुठली हाय टेक्नॉलॉजी या बोगद्यामध्ये वापरली गेली होती, हा सवाल जो आहे तो आता निश्चितच उपस्थित होतोय. कारण का अशा परिस्थितीसाठी आपल्या यंत्रणा सज्ज नव्हत्या का? हा देखील एक सवाल आता उपस्थित होतोय. ऋतुजा, बरोबर आहे जुई, अत्यंत महत्त्वाचा असा हा सवाल तू उपस्थित केलेला आहेस. जर असा मोठा इतका हाय टेक्नॉलॉजीचा बोगदा आहे आणि अशी घटना घडत असेल, बचावात्मक नेमके कोणते उपाय इथे आहेत आणि असतील तर ते कामी का आलेले नाहीत, या संदर्भात सुद्धा उत्तर मिळणं अत्यंत गरजेचं आहे. आपण 4 महत्त्वाची दृश्य सुद्धा पाहतोय. सुरुवातीला जेव्हा घटना घडली, कारनं पेट घेतला तेव्हाची ही दृश्य आहेत. त्यानंतर मागील ज्या गाड्या होत्या हळूहळू त्यांना याची माहिती मिळू लागली आणि त्यांनी गाडी सोडून तिथून पळ काढलेलं आहे. ही घटना घडल्यानंतर, माहिती मिळाल्यानंतर पोलीस यंत्रणा, वाहतूक यंत्रणा, त्यासोबतच आपत्कालीन व्यवस्था ही घटनास्थळी दाखल झालेली आहे. अग्निशमन दलाचे जवान हे सध्या घटनास्थळी पोहोचलेले आहेत. ही दुसरी ॲम्ब्युलन्स आहे. जी,
ऋतुजा ही दुसरी ॲम्ब्युलन्स आहे जी घटनास्थळी पोहोचत आहे. ही दुसरी ॲम्ब्युलन्स आहे ऋतुजा. या आधी एक ॲम्ब्युलन्स आतमध्ये गेली होती, पोलिसांची देखील एक गाडी त्यांच्याबरोबर होती. मात्र आता ही दुसरी ॲम्ब्युलन्स आपण इथे पाहतोय की घटनास्थळी पोहोचलेली आहे. एका गाडीला आग लागली होती, ती आग विझवण्यासाठी एक ॲम्ब्युलन्स या आधी आतमध्ये गेली होती, परंतु आता ती दुसरी ॲम्ब्युलन्स आतमध्ये गेली आहे. म्हणजे आतमध्ये एकाच गाडीला आग लागली आहे का? कारण का जी अधिकृत माहिती आपल्याला महानगरपालिकेने दिली आहे त्या माहितीनुसार एकाच गाडीने पेट घेतला आहे. परंतु त्यासाठी आता ही दुसरी फायर ब्रिगेडची जी गाडी आहे ती देखील आतमध्ये गेली आहे आणि त्यामुळे ही घटना किती गंभीर आहे ते आपण पाहतोय. एक जी धावती गाडी आहे त्याला आग लागली होती अशी आता अधिकृत माहिती महानगरपालिकेकडून आली आहे. त्यामुळे आता ही दुसरी फायर ब्रिगेडची गाडी आतमध्ये घटनास्थळापर्यंत जात आहे. परंतु आतमध्ये अंधार इतका आहे की आपण पाहतोय की गाडी इथेच थांबली आहे आणि हे जे कर्मचारी आहेत गाडीतले फायर ब्रिगेडमधले ते उतरून आतमध्ये आता हळूहळू जात आहे. त्यामुळे या घटनेची तीव्रता किती आहे, किती भीषण ही आग लागली आहे याचा अंदाज आपण घेऊ शकतो. आणि माझ्या मागे जर पण पाहिलं, मी गौरवला विनंती करेन की कॅमेरा पॅन करावा, कारण का तिसरी फायर ब्रिगेडची गाडी ही देखील आता घटनास्थळी जाते. म्हणजे तीन फायर ब्रिगेडच्या गाड्या या घटनास्थळी दाखल झाल्या आहेत. या आधी एक गाडी गेली होती, त्यानंतर दुसरी गाडी आणि आता ही तिसरी गाडी फायर ब्रिगेडची घटनास्थळी दाखल झाली आहे. त्यामुळे हे जे बचावकार्य आहे ते आता सुरू आहे. तीन ॲम्ब्युलन्स या बोगद्याच्या आतमध्ये आल्या आहेत आणि जी गाडीने पेट घेतली होती ती आग विझवण्याचं काम आता या ॲम्ब्युलन्सच्या मार्फत केलं जात आहे. मात्र आपण पाहतोय की किती भीषण आणि किती तीव्र ही जी आग आहे ती लागलेली आहे. कारण का त्याचे लोंढे, त्याचा काळा धूर आहे आगीचा, तो जवळपास अर्धा टनलभर त्या धुराने व्यापला होता. त्यामुळे किती गंभीर ही घटना आहे, किती भीषण ही घटना आहे याचा अंदाज आपण यावरूनच घेऊ शकतो. ऋतुजा, निश्चित जुई, जरा पार्श्वभूमी जाणून घ्यायचे. जेव्हा ही नेमकी घटना घडलेली आहे तिची वेळ नेमकी काय होती, किती वाजता हे कळलेलं आहे, या सगळ्या संदर्भात सुद्धा तुझ्याकडनं माहिती जाणून घ्यायची आहे. मात्र त्यात पूर्वी एक प्रतिक्रिया महत्त्वाची समोर येते, ती पाहूयात. Hi, there is a big fire broke down in the tunnel of the coastal road. It is from Worli towards the Marine Drive, and I was in my car going towards my shop, and we barely could reach the exit, and I saw the flame coming towards my car around 100 feet away. The people leaving their car and started running towards the Worli exit. I also left my car and left. Luckily, driver was there inside, and he said he will take a reverse and come. He is under that in the coastal. He is taking a reverse. He's coming towards the Worli, but I could see hundreds of cars are stuck over there. People were leaving the car and coming out of the exit. I could barely manage to run and came out with some other cars which were coming out. And luckily now I'm on my way towards the office, but it's a quite sad affair. I mean, there is no precaution, there is no exit. There is no proper in between the exit, no signage. I don't know what happens during such kind of a scenario, how the people are going to get an exit route. It's quite a sad thing. It's very shocking and very scary. वीरेन शहा यांची प्रतिक्रिया आपण पाहत होतो. घटना घडल्यानंतर नेमकं तिथे काय वातावरण होतं हे त्यांनी सोशल मीडियाच्या द्वारे सुद्धा सांगितलेलं आहे. काहीसं ट्रॅफिकचं वातावरण होतं, लोकांना नेमकं काय घडलं हे कळत नव्हतं आणि त्याचमुळे इतरही जण त्यांना सांगण्याचा प्रयत्न करत होते. या बातमीच्या संदर्भातले सगळे अपडेट्स आपल्याला वेळोवेळी जाणून घ्यायचे आहेत. मात्र तुर्तास एक ब्रेक घेतोय बुलेटिनमध्ये. कुठेही जाऊ नका, पाहत राहा NDTV मराठी.